ओके. तर पहिल्यांदा मी 5 मिनिटं याच्याबद्दल बोलतो. वेगवेगळ्या परीक्षा असतात बघा आणि आशा करतो गणित हा तुमचा सर्वांचा आवडता विषय असेल. हं, तरच तुम्ही हे काय करू शकता. सगळ्या परीक्षा आहेत त्या काय सांगा एकदम कठीण असं म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी लेव्हल त्यांची काय असते सांगा वरची असते. त्यामुळे गणित जर तुमचा आवडता विषय असेल तर शालेय अभ्यासक्रम जनरिक जर गणित जर 10वीत तुम्ही असाल तर 10वीतला अभ्यास मी म्हणतो की 2 ते 3 महिने जर आपण असं घेतलं तर डेफिनेटली काय होऊ शकतो सांगा पुरा होऊ शकतो अशा प्रकारचा आहे. आणि शालेय परीक्षेतील पुस्तकामधले क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे तिथे मार्क्स काढणं हे काय मोठं काय नाहीये. पण अशा ज्या काही परीक्षा असतात ना तुम्हाला जस्ट काय स्क्रीनवर दिसतात. उदाहरणार्थ मी तर म्हणेन किमान तुम्ही काय द्यावी गणित पारंगत परीक्षा द्यावीच द्यावी. ही सुद्धा जर तुम्ही ऐकलं असेल की 5वी आणि 8वी मध्ये संबोध, प्रावीण्य, प्रज्ञा अशा प्रकारच्या परीक्षा असतात. तशाच प्रकारच्या त्याच यादीद्वारे मॅथ्स टीचर महाराष्ट्र मॅथ्स टीचर असोसिएशन तर्फे ही परीक्षा घेतली जाते. आणि 10वी पेक्षा त्याची थोडीशी लेवल काय असते सांगा वरची असते. ओके. जर तुम्हाला इच्छुक असेल तर प्रिझम इंडिया नावाचा प्रोग्राम असतो ज्याच्यामध्ये भारतातले 50 विद्यार्थी निवडले जातात. त्याच्यामध्ये सुद्धा आमचे 2 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. ओके. असे वेगवेगळे प्रोग्राम असतात. आयोग पिओम हे गव्हर्नमेंट तर्फे घेतलं जातं. त्यांचा संपूर्ण खर्च हा भारतातर्फे म्हणजे भारत सरकारतर्फे केला जातो. ती पण त्याची लेवल पण काय असते सांगा बऱ्यापैकी वरची असते. ओके. नंतर प्रॉमिस इंडिया वगैरे हे सगळ्या बाकीच्या ज्या आहेत ना ते सगळ्या इंटरनॅशनल लेवलच्या परीक्षा आहे आणि बऱ्यापैकी त्या काय असतात सांगा वरची लेवल असते त्यांची. ओके. तर हे परीक्षेबद्दल झाले. ह्याच्याबद्दल आपण नंतर काहीतरी नंतर परत एकदा बघूया. लास्ट 15 मिनिटं त्याच्याबद्दल बोलूया. तर आज मला काय करायचंय बघा. तर आज मला काय करायचंय लिनियर इक्वेशन बद्दल बोलायचं आहे. ओके. तुमचं झालं पण असेल पण ते आपण काय करणार आहे सगळं स्टार्टिंग पासून आपण काय करणार आहे सुरुवात करणार आहे. लिनियर इक्वेशन किंवा व्हेरिएबल शब्द ऐकलाय तुम्ही. व्हेरिएबल शब्द ऐकलाय. हो सर. व्हेरिएबल म्हणजे काय असतं जे काही पण ज्याला जे व्हॅल्यू होल्ड करतं. काय काय जनरली जे ज्याची व्हॅल्यू व्हॅल्यू होल्ड करतं व्हॅल्यू. ज्याची व्हॅल्यू काय नसते समजा फिक्स नसते. समजा एक्स इज इक्वल टू 5. मी थोड्या वेळाने काय म्हणतो एक्स इज इक्वल टू 7. थोड्या वेळाने म्हणतो एक्स इज इक्वल टू 8. याची व्हॅल्यू फिक्स नाहीये. एकटा म्हणतो एक्सची व्हॅल्यू 5 आहे, दुसरा म्हणतो एक्स आहे, कुठली असू शकते. पण जर तुम्ही हे चिन्ह वापरलंय कुठे पाय सर्कल्स मध्ये याची व्हॅल्यू काय असते सांगा फिक्स असते. याला कॉन्स्टंट म्हणतो किंवा आपण असं पण दाखवतो. त्याला आपण काय म्हणतो सांगा कॉन्स्टंट म्हणतो. व्हेरिएबल म्हणजे त्याची व्हॅल्यू फिक्स नसते. त्याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल. समजा मी काय केलं ए इज इक्वल टू एखादा नंबर दिला एला आपण व्हेरिएबल म्हणणार. वाय मध्ये एखादा नंबर ठेवला त्याची फिक्स नाहीये. फिक्स वापरायला पाहिजे असं गरज नाहीये. तर त्याला आपण काय म्हणत असतो सांगा व्हेरिएबल म्हणत असतो. एक क्लिअर समजलं व्हेरिएबल म्हणजे काय ते. हो सर. ओके. आता अनेक शब्द आपण इथे क्लिअर करणार आहे. लिनियर शब्द ऐकलाय तुम्ही. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे काय लिनियर म्हणजे काय तर जनरली हे माझं व्हेरिएबल झाले. ओके. मी समजा असं लिहिलं तर त्याची पॉवर किती आली बघा 2 झाली आणि याची पॉवर किती आहे सांगा 1 आहे. 1. ओके. लिनियर म्हणजे काय ज्याची पॉवर आपली 1 आहे त्याला आपण लिनियर म्हणतो. ओके. आता मी अनेक शब्द वापरतो. समजा मी असं वापरलं लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. इन वन व्हेरिएबल. व्हेरिएबल. ओके. तर याचा अर्थ काय इथे वन व्हेरिएबल म्हणजे एक व्हेरिएबल आहे. ओके. त्याची पॉवर काय सांगा 1 आहे. ओके. आणि इक्वेशन जेव्हा म्हणतो तेव्हा आपण एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0 वगैरे असं काय लिहिलं त्याला आपण इक्वेशन म्हणणार. हे काय झालं सांगा लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. इथे व्हेरिएबल किती आहे सांगा 1च आहे एकच आहे. ओके. समजा मी काय केले सांगा 2 व्हेरिएबल वापरले. ओके. तर यांची सुद्धा पॉवर काय बघा याची एक्स ची पॉवर किती आहे 1च आहे. वाय ची पॉवर किती आहे 1च आहे. ओके. आणि समजा त्याला इक्वेशन बनवलं म्हणजे त्याची व्हॅल्यू काहीतरी आपण समजा 5 ठेवली तर हे आपलं काय झालं सांगा एक इक्वेशन झालं म्हणजे ज्याच्यामध्ये लेफ्ट हँड आणि राईट हँड साईड आहे त्याला आपण काय म्हणणार आहे इक्वेशन म्हणणार आहे. आणि हे लिनियर इक्वेशन आहे कारण काय सांगा याची दोघांची पॉवर काय सांगा 1 आहे. आणि याच्यामध्ये जर व्हेरिएबल बघितली तर किती आहे सांगा व्हेरिएबल किती आहे
दोन व्हेरिएबल Two आहे, variable. टू व्हेरिएबल. त्यामुळे आपण इथे वन व्हेरिएबल न म्हणता आपण त्याला काय म्हणणार सांगा, लिनियर इक्वेशन टू इन व्हेरिएबल. टू व्हेरिएबल म्हणणार. आता याचा जनरल फॉर्म कसा असतो, तर जनरल फॉर्म याचा जो असतो ना तो अशा प्रकारे असतो, ax ax bs square plus dy bx plus c. प्लस. ओके, हे काय झाले सांगा, याला आपण रिअल शब्द ऐकलाय तुम्ही. हो. रिअल नंबर म्हणजे काय सांगा. रिअल नंबर ज्याच्यामध्ये नॅचरल नंबर, होल नंबर, रॅशनल, इररॅशनल, इंटिजर सगळे. तुझा आवाज जरा ब्रेक होतोय. रिअल नंबर म्हणजे आपण लाईनवर ते नंबर काय करू शकतो, दाखवू शकतो. उदाहरणार्थ समजा 1 2 -1 -2 -हाफ दाखवू शकतो की नाही लाईनवर. जरा तुझा माईक बंद, नाही तर बॅकग्राऊंडवर आवाज येतोय रे. ओके, हे सगळे नंबर आपण दाखवू शकतो, बरोबर आहे ना. हॅलो, तर त्याला आपण काय म्हणणार सांगा, रिअल नंबर म्हणणार. मला सांगा, ओके, समजा मी ह्याला रिअल नंबर म्हणणार की नाही. हॅलो, रिअल नंबर झालेत की नाही तुम्हाला, झालेत बघा. 8वी 7वी 8वी मध्ये रिअल नंबर बघितले का नाही बघितले. हो, बघितलंय. हा, पण माहित नाहीये. बघितले पण माहित नाहीये. ओके, माहित आहे. ओके, रूट टू हा रिअल नंबर होणार की नाही. होणार ना, आपण दाखवू शकतो रुटूला दाखवू पण शकतो. लाईन मध्ये. ओके, तर रिअल नंबर नसलेला एखादा नंबर सांगा जो रिअल नंबर नाहीये, असा कुठला नंबर आहे माहित आहे. 3.3333 ते एंड नाही होते. डॉट 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 डॉट. डॉट 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 डॉट. ओके, आणि कुठला, तर जे काही नॉन टर्मिनेटिंग इमॅजिनरी नंबर असतात बघा. हा नंबर तुम्ही केव्हा ऐकलाय का, रूट -1. नाही. हा आपण कसा दाखवतो, आय ने दाखवला. त्याला आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो, तो आपण ह्याच्यावर दाखवू शकत नाही, त्याला आपण रिअल नंबर म्हणणार नाही. म्हणजे याची व्हॅल्यू काय असायला सांगा, रिअल नंबर असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय, तर याचं जी पॉवर आहे ती 1 असायला पाहिजे. ओके, तरच त्याला आपण काय म्हणणार आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणणार. क्लिअर समजलं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय ते. मला सांगा, मी एखादं असं लिहिलं, मी एकदा समजा इक्वेशन असं लिहिलं, 5 × √x प्लस 6y प्लस 6 = 0. एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार का. हा, होईल का. हो. आपण बघूया होईल का नाही ते. ओके, आपली पहिली कंडिशन काय आहे सांगा, तर त्यांचे जे कॉन्स्टंट टर्म आहेत ते काय असायला पाहिजे, रिअल व्हॅल्यू असायला पाहिजे. आहे ABC हे काय सांगा, रिअल व्हॅल्यू आहे. ओके, दुसरं काय सांगितलं सांगा, x ची पॉवर 1 असायला पाहिजे. इथे x ची पॉवर 1 आहे का. नाहीये, लिनियर नाहीये. पॉवर किती आहे सांगा, 1/2 आहे. 1/2 आहे. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन काय होणार नाही सांगा, होणार नाही. आता मला सांगा, हे लिनियर इक्वेशन होईल का. हो सर. होईल. हो सर, होईल. पण आपली कंडिशन काय होती सांगा, त्याच्यामध्ये टू व्हेरिएबल म्हणतो आपण, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असायला पाहिजे. होईल का. हो सर, आपण काय करू शकतो, 5y प्लस 0x प्लस 6 = 0 असं करू शकतो. हे मी काय लिहू शकतो सांगा, असं लिहू शकतो. पण याची व्हॅल्यू काय असणार सांगा, 0 आहे. कारण याचं काय टर्म रेज टू 1 आहे, पण इथे 0 आहे ना, त्यामुळे ही व्हॅल्यू हे होते 0 होते. त्यामुळे हे पण काय सांगा, इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकतं. ओके, क्लिअर समजतंय. म्हणजे तिसरी कंडिशन सर. काय आहे सांगा, तर एखाद्या तुमच्या व्हेरिएबलचा जो कॉन्स्टंट टर्म आहे तो 0 असला तरी चालेल, पण दोन्ही टर्म काय असता कामा नये, 0 असता कामा नये. ह्याला आपण हे म्हणणार का, मी समजा असं लिहिलं, फाय = काहीतरी लिहिलं, नाही दाखवू शकणार. ते काय, त्याच्यामध्ये दोन्ही टर्म काय असणार कामा नये सांगा, 0 असता कामा नये. दोन्ही जे आपण इथे ए आणि बी जे वापरतो त्याची व्हॅल्यू दोन्ही एकाच वेळी 0 असता कामा नये. ए 0 असेल तरी चालेल किंवा बी 0 असेल तरी चालेल, पण दोन्ही एकाच वेळी काय असता कामा नये सांगा, 0 असता कामा नये. तरच ते आपलं इक्वेशन इन काय होणार सांगा, टू व्हेरिएबल होणार आहे. क्लिअर समजलं. क्लिअर. मला सांगा, हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल होईल का, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होईल का.
होईल का? हो हो होईल. सगळ्यांना वाटतं होईल? सगळ्यांना वाटतं होईल? होईल. होईल. तर इथे आपण हे कसं लिहिणार सांगा? एक्स रेज टू काय लिहिणार? बरोबर. तुम्ही इंडायसिस मध्ये 8वी मध्ये शिकला असाल. इंडायसिस आपण काय करतो सांगा? 1/x असतो तेव्हा ते कसं लिहितो सांगा? शिकलाय? किंवा तुम्ही असं लिहितो बघा, एम मी असा लिहू शकतो m-1 किंवा m⁻⁻1 असेल तर आपण ते कसं लिहितो सांगा? 1/m⁻1 लिहितो. बरोबर आहे. हो. त्यामुळे काय होणार सांगा? इथे x ची पॉवर किती होते? -1. -1 होतं. एकटाच बोलतो, बाकीचे कोण बोलतच नाहीये. ओके. तर हे त्यामुळे काय होणार नाही सांगा? लिनियर लिनियर इक्वेशन होणार नाही. इक्वेशन इंटू व्हेरिएबल होणार नाही. होणार नाही. सगळं समजलं का तुम्हाला? काय मी अजून उदाहरणं देऊ तुम्हाला? काय समजलं? समजलं. सगळ्यांना, बाकीच्यांना? ओके. मी असं लिहिलं तर ते लिनियर इक्वेशन होईल का मला सांगा? समजा मी काय लिहिलं सांगा? 5x + 3y² + 6 = 0. हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल. लिनियर नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन इंटू व्हेरिएबल. मला फक्त लिनियर इक्वेशन आपण बघतोय. क्वाड्रॅटिक वगैरे अजून आपण काय बघितलं नाहीये. नाहीये. हा नाहीये. आता सध्या आपण काय म्हणणार आहे? क्वाड्रॅटिक म्हणजे मला काय तो टर्मच माहित नाहीये. मी फक्त क्वेश्चन काय विचारलं, हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार का? 2 व्हेरिएबल आहेत, नाही होणार. त्याचे रिअल आहेत, एबीसी रिअल आहे. पण मेन प्रॉब्लेम काय आहे सांगा? याचं काय आहे सांगा? पॉवर 1 आहे, पण याची पॉवर किती आहे सांगा? 2 आहे. त्यामुळे ते लिनियर इक्वेशन होणार नाही. मॅथ्सचा अभ्यास करताना काय करायचं सांगा? परफेक्ट करायचा. ओके. असं नाही करायचं की नुसतं परफेक्ट म्हणजे त्याच्यातली प्रत्येक गोष्ट मला समजली ना, पुढचं मॅथ्स तुम्हाला काय होतं सांगा? सोपं होतं. नाहीतर तुम्ही वरच्यावर केलं ना, लक्षात ठेवायचं, समजून नाही घ्यायचं, तर काय होते सांगा? पुढे जाऊन तुम्हाला खूप प्रॉब्लेम येणार. ओके. तरी सगळ्यांना समजलं असं मी समजतो. बरोबर. हो. ओके. तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे काय ते आपण बघितलं. हे जनरल फॉर्म मध्ये कसं असतं सांगा? ax + by + c = 0. त्याच्यापैकी हे जे असतात ते रिअल व्हॅल्यू असायला पाहिजे, एबीसी. दुसरी गोष्ट, याची पॉवर काय 1 असायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, एकाच वेळी ए आणि बी ची व्हॅल्यू 0 असता कामा नये. या 3 कंडिशन सॅटिस्फाय झालं तर त्याला आपण काय म्हणणार आहे? लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणणार, 2 व्हेरिएबल म्हणणार आहे. ओके. 2 व्हेरिएबल्स म्हणणार आहे. क्लिअर सगळ्यांना? क्लिअर? हो सर. त्याच्यावर आणि उदाहरणं घ्यायला पाहिजेत का? काय समजलंय? समजलंय. ओके. तर जेव्हा दोन लिनियर इक्वेशन आपण लिहितो आणि ज्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू इथे पण सेम आहे, इथे पण सेम आहे, वाय ची व्हॅल्यू इथे पण सेम असायला पाहिजे, इथे पण सेम आहे, तेव्हा त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणतो. ओके. हे सायमल्टेनियस इक्वेशन झालं. क्लिअर? समजलं? आता ही सॉल्व्ह कशी करायची बघा. एकदम सिंपल मी घेतोय बघा. सिंपल, एकदम सिंपल घेतो. ओके. सिंपल करून आपण थोडंसं काय करणार आहोत? वरची थोडी कठीण म्हणजे कठीण नाही असलं तर सिंपल आहे, ते पण सिंपल असतं. ओके. तर हे आपल्याला सोडवायचं आहे. हे एक आपलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल झालं. हे लिनियर इक्वेशन जेव्हा आपण लिनियर इक्वेशनचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्यांना काय म्हणतो सांगा? सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो. आता हे कसं सोडवायचं बघा. इथे काय दिले सांगा? x + 5 दिलाय = 10 दिलाय आणि इथे काय करायचं मला? x - y = 8. ओके. आपल्याला काय करायची? x आणि y ची व्हॅल्यू काढायची. तर मी जर बघितलं तरी हे जर मी ऍड केलं ना तर एक कुठलं तरी कॅन्सल होतं बघा, व्हेरिएबल. इथे काय होणार सांगा? x + x काय होतंय? 2x. आणि y प्लस आणि -y काय होत आहे? 0. आणि याची आपण ऍडिशन केली तर किती होते सांगा? 18 होते. x ची व्हॅल्यू मला किती मिळणार सांगा? 9. आता ही जर 9 आपण इथे ठेवली व्हॅल्यू तर y ची व्हॅल्यू मला मिळू शकेल. y ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. तीच व्हॅल्यू जर आपण येथे घातली तरी आपला आन्सर बरोबर यायलाच पाहिजे. तरच आपला आन्सर काय असणार सांगा?
बरोबर असणार. क्लिअर, एकदम सिंपल उदाहरण घेतलंय मी, जे तुम्ही आठवी मध्ये पण सोडवलेलं असेल. ओके, तर दुसरं बघा, ते पण सिंपल आहे. ओके, पण आपल्याला काय वाटतं, थोडंसं कठीण वाटतंय, बरोबर आहे ना. इथे आता आपला काय सर, प्रॉब्लेम सर. आहे? हा बोल. इकडं आम्ही असं नाही करू शकत का, पहिले इक्वेशनला घेतलं तरी x प्लस वाय इज इक्वल टू 10 आहे, तर आम्ही x इज इक्वल टू 10 मायनस वाय असं नाही करू शकत. नाही, मी बघणार ते आपण बघणार आहोत. ओके, बघणार आपण. ओके, इथे बघा, मी दुसरं एक्झाम्पल घेतो. इथे मी प्लस केलं तर चालू शकेल का? प्लस केलं तर काय होणार बघा, बघूया आपण. हो, एक ते ना प्लस 2y होणार इज इक्वल टू काय होणार सांगा, 16. आपलं झालं का, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? नाही सर. आपल्याला काय करायचं होतं सांगा, एक कुठलं तरी एलिमिनेट करायचं होतं, वाय किंवा एक्स आपल्याला एलिमिनेट करायचं होतं. ओके, मग मी काय करतो बघा, हे जे प्लस वापरलं ना, त्याच्याबद्दल मी काय करतो, इथे सबट्रॅक्ट करतो. जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो ना, तेव्हा सेकंड इक्वेशनची सगळे साईन काय होणार, चेंज होणार. साईन काय होणार सांगा, चेंज होणार. म्हणजे इथे साईन काय होणार सांगा, इथे पॉझिटिव्ह आहे ती निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे ती काय होणार, पॉझिटिव्ह होणार, इथे पॉझिटिव्ह आहे ती निगेटिव्ह. हे माहित आहे का सगळ्यांना, काय सांगायला पाहिजे मी? हे कसं होतं ते सांगू का? माहिती आहे का सगळ्यांना? ओके, उदाहरणार्थ समजा मी काय केलं सांगा, 5 मायनस 6 प्लस 4 केलं, तर इथे बघा, हे आपण हा टर्म आपण याच्यातनं सबट्रॅक्ट करतो. आता इथे बाहेर सबट्रॅक्ट चिन्ह आहे, म्हणजे हा संपूर्ण टर्म म्हणजे माझा हा झाला. तेव्हा मी हे कसं लिहिणार सांगा, हे मायनस प्लस मायनस होणार, मायनस 6 होणार, मायनस प्लस मायनस होणार, म्हणजे ऍक्च्युली असं होणार. तेच मी इथे केलं बघा, साईन काय केली मी, चेंज केली. परफेक्ट समजलं काय सांगू मी परत? हॅलो, समजली का हे सगळ्यांना? हा, काय सांगायला पाहिजे नको ना? आवाज द्या. जर तुम्हाला मॅथ परफेक्ट करायचं असेल तर डाऊट विचारायला घाबरायचं नाही. ओके, जर तुम्हाला मॅथ परफेक्ट करायचं असेल तर डाऊट विचारायला हे करायचं नाही. क्लिअर? ओके, इथे काय होणार सांगा, हे काय होणार, साईन चेंज होणार, त्यामुळे 2x मायनस 2x गेलं, आणि इथे काय होणार आपलं, vy प्लस वाय, म्हणजे काय होणार, 4y इज इक्वल टू इथे काय होणार, 8 होणार. त्यामुळे y ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार सांगा, 2. ओके, आता आपण बघूया आपला आन्सर बरोबर आहे का. 2 इंटू एक्स, वाय ची व्हॅल्यू 2 केली म्हणजे 3 इंटू वाय किती होणार सांगा, 6 होणार. बरोबर आहे. त्यामुळे 2x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, किती मिळणार सांगा, 3. हे काय होणार सांगा, 12 मायनस 6 होणार, 6 होतं. 2x इज इक्वल टू 6 म्हणजे x इज इक्वल टू मला काय मिळणार, 3 मिळणार. 6/2. आता जर आपण ती व्हॅल्यू इथे घातली तर हे इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, तर आपला आन्सर बरोबर आहे आपण असं म्हणणार आहे. x ची व्हॅल्यू 3 असेल तर हे 6 झालं, y ची व्हॅल्यू 2 आहे, आन्सर किती येते, 4 येतं, म्हणजे आपलं बरोबर आहे. क्लिअर? हो सर. क्लिअर. ओके, आता हे ह्याला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणणार का? हो, म्हणू शकतो आपण. एखादं इक्वेशन, हेच मी इक्वेशन मी कसं लिहू शकतो, असं पण लिहू शकतो. ओके, हेच इक्वेशन मी असं पण लिहू शकतो. चुकीचं आहे का? नाही, चुकीचं आहे. हेच इक्वेशन मी असं पण लिहू शकतो. काय चुकीचं आहे का? नाहीये. क्लिअर समजतंय काय म्हणते ते? ओके, कारण मी काय करतो, लेफ्ट हँड साईडची राईट हँड साईडला किंवा राईट हँड साईडची लेफ्ट हँड साईड करताना साईन त्याची चेंज करणार. ओके, आता समजा मला हे इक्वेशन असं न देता मला असं दिलं असतं. ओके, तर मी काय केलं असतं बघा, मी खाली लिहितो ते, मला ते इक्वेशन असं दिलं. पहिलं समजा इक्वेशन आपलं असं आहे, आणि दुसरं इक्वेशन आपलं समजा मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू 1 आहे. हे मला सॉल्व्ह करायचे. काय करू सांगा, मी ऍडिशन करू, सबट्रॅक्शन करू का, आणि काय करू? मी जेव्हा सबट्रॅक्शन करतो ना, तेव्हा ऍक्च्युली काय होते सांगा, खालची साईन सगळी काय होणार आहे, चेंज आहे. इथे
निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह होणार, हे निगेटिव्ह मायनस होणार, हे negative. मायनस हे आपल्याला काय मिळतं सांगा, 3x मिळतं, हे 0 होतं. कट म्हणजे x ची व्हॅल्यू मला किती मिळते सांगा, 3 3 मिळते. आता जर x ची व्हॅल्यू मी एखाद्या कुठल्या तरी इक्वेशन मध्ये घातली, इथे घातली समजा, 3 into 2 म्हणजे 6 होणार आहे, प्लस y इज इक्वल टू 10 म्हणजे y ची व्हॅल्यू मला किती मिळणार आहे, 4 मिळणार. बरोबर आहे. आता ती व्हॅल्यू सेकंड इक्वेशन मध्ये मी घातली तर माझं इक्वेशन सॅटिस्फाय होतंय का, होत आहे. म्हणजे माझं जे काय एक्स आणि वाय ची व्हॅल्यू मी काढली ती काय आहे सांगा, बरोबर आहे असं म्हणणार. म्हणजे 2 व्हेरिएबल मध्ये कसं आन्सर काढायचं ते सगळ्यांना समजलं का आता. हो सर. हा ओके. आता हेच मी आणि कशा प्रकारे सोडू शकलो असतो बघ, हे मी वेगळ्या प्रकारे पण सोडू शकलो असतो. आता इथे काय केलंय सांगा, की मी असं पण लिहू शकतो, वाय इज इक्वल टू एक्स प्लस वन. वाय इज इक्वल टू काय लिहू शकतो, एक्स वन प्लस. मग वाय ची व्हॅल्यू मी इथे घालणार, मग मला ते इक्वेशन इन वन व्हेरिएबल झालं ना. वाय अरे कोणाचा माईक चालू आहे तो, प्रभात कोणतरी, तुला बोलायचं असेल तेव्हा म्यूट. हा चल ओके. तर वाय ची व्हॅल्यू मी काय करणार सांगा, एक्स प्लस वन करणार. आन्सर सेम यायला पाहिजे. इथे काय होणार सांगा, 3x बरोबर, 3x प्लस वन इज इक्वल टू 10. हे 1 या बाजूला गेले की सबट्रॅक्ट होणार आहे, त्यामुळे 3x इज इक्वल टू 9 मिळणार आहे. त्यामुळे x इज इक्वल टू काय मिळणार मला, हे मिळणार. आणि x ची व्हॅल्यू जेव्हा मी इथे घालतो तेव्हा मला काय मिळणार सांगा, y ची व्हॅल्यू 4 मिळणार. मगाशी तेच मिळालेलं. म्हणजे अशा प्रकारे पण काढू शकतो. तू मगाशी म्हणत होता ना तसं झालंय. ओके. म्हणजे y ची व्हॅल्यू काय करायची, दुसऱ्यामध्ये घालायची. 2, 3, 4 प्रकारे आपण एखादं काय करू शकतो, इक्वेशन इन म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन आपण सोडू शकतो. क्लिअर, समजलंय सगळ्यांना, समजलं. बोलायचं जर तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल तर. ओके. इथे बघा आपण 2 प्रकारे करूया. आता मगाशी काय व्हायचं, डायरेक्टली ऍडिशन सबट्रॅक्शन केलं की आपलं होऊन जायचं. आता इथे प्रॉब्लेम काय बघा, मी ऍडिशन केलं तरी एखादं कॅन्सल होतंय का, नाही होत आहे. सबट्रॅक्शन केलं तरी एखादं कॅन्सल होतंय का, नाही होत आहे. मग इथे आपण काय करणार आहे सांगा, एखादा कुठला तरी इथे 2x आहे ना, इथे 2x करण्याचा मी प्रयत्न करणार. पहिलं इक्वेशन मी लिहितो 2x प्लस 3y इज इक्वल टू 6. तू मला काय करायचं, एक्स घालवायचं आहे. मग मी काय करतो सांगा, समजा 5 प्लस 6 इज इक्वल टू समजा 11 आहे. ओके. आता मी केलं समजा, काय केलं सांगा, मी 5 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, 6 ला पण 2 मल्टिप्लाय केलं आणि 11 ला पण 2 मल्टिप्लाय केलं. तर ते इक्वेशन बदलतं का, चुकीचं होतं का बघा, नाही होत. कारण याचा आन्सर 10 येतं, याचा आन्सर 12 होतं आणि याचा आन्सर 22 होतं. म्हणजे जेव्हा 2 ने मी मल्टिप्लाय करतो तेव्हा सगळ्या टर्म्सना काय करायला पाहिजे, 2 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. तर त्याचं व्हॅल्यू इक्वेशन काय होणार नाही, ते सॅटिस्फाय होणार. म्हणजे लेफ्ट हँड साईडला जे आहे तेच काय येणार सांगा, राईट हँड साईडला येणार. तसंच मला काय करायचं, इथे 2x मला पाहिजे होते, पण मी काय करतो, या संपूर्ण इक्वेशनला 2 ने काय करतो, मल्टिप्लाय करतो. याला 2 ने मल्टिप्लाय केलं 2x झालं, याला 2 ने मल्टिप्लाय केलं 2y आलं आणि याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार सांगा, 12. ही समजली का स्टेप, ही समजली का स्टेप. हॅलो. कारण का डायरेक्टली आपले काय होत नाही सांगा, कॅन्सल होत नाही. ओके. आता मी काय करतो बघा, आता मी सबट्रॅक्शन केलं तर माझं काम होऊ शकतं. हे मी इथे सबट्रॅक्ट केलं तर साईन काय होणार सांगा, चेंज होणार. ओके. हे 2x कॅन्सल झाले, 3x मायनस 2y y ओके इक्वल टू 4. आता ही y इक्वल टू कुठल्या इक्वेशन, यामध्ये घाला किंवा यामध्ये घाला, काही प्रॉब्लेम नाही होणार. जर y इज इक्वल टू मी 4 इथे घातली तर x ची व्हॅल्यू माझी किती येणार सांगा, किती येणार, 2 येणार. कारण 4 प्लस 2 6 होतात. आता ही व्हॅल्यू आपण इथे घालून बघूया, आपलं सॅटिस्फाय होते का. 2 व्हॅल्यू जर आपण x ची इथे घातली तर 2 इंटू एक्स म्हणजे 4 झालं, 6 याची 4 आहे, इथे किती 12 होणार आणि आन्सर किती येतो 16. म्हणजे आपलं बरोबर आहे. ही मेथड समजली का सगळ्यांना, समजली का. हा म्हणजे आपण काय केलं सांगा, आपल्याला मगाशी कॅन्सल होत नव्हतं डायरेक्टली सबट्रॅक्शन ऍडिशन करून सुद्धा. मग आपण काय केली, एखादं कुठलं तरी घालवायचं. आता हेच मी वेगळ्या प्रकारे पण कसं करतो, मग आता एक्स नाही, मला काय करायचंय, एक्स नाही घालवायचंय, मला काय करायचंय, वाय घालवायचंय. तर मी काय करू शकतो सांगा,
सेकंड इक्वेशनला काय करावं लागेल, वाय जर मला काढून टाकायचं, एलिमिनेट करायचं आहे, तर सेकंड इक्वेशनला मी काय करणार, 3 ने मल्टिप्लाय करणार. इथे 3x मिळणार, इथे प्लस 3y मिळणार, आणि इथे काय होणार सांगा, 6 3 काय होणार 18 होणार. आता मला सबट्रॅक्शन करावं लागेल. ओके, सबट्रॅक्शन जेव्हा करतो तेव्हा सगळे साईन काय होतात सांगा, चेंज करतो. इथे काय 2x मायनस 3x किती येणार सांगा, 2x मायनस 3x हे तर कॅन्सल होणार. 2x मायनस 3x किती येणार, -x मायनस x येणार. ओके, निगेटिव्ह x. ओके, आणि याचा आन्सर किती येणार, -2. निगेटिव्ह 2. मगाच सारखं झालं का नाही आलं, वेगळं आलं काय सेम आलं, सेम. जेव्हा दोन्ही बाजूला काय असतं समजा निगेटिव्ह असतं तेव्हा दोघांचं आपण काय करू शकतो, पॉझिटिव्ह करू. म्हणजे x ची व्हॅल्यू मला काय मिळाली, 2 मिळाली, मगाशी पण तीच मिळाली. असं पण आपण करू शकतो. क्लिअर, समजलं. आणि तिसरी मेथड पण लक्षात घ्या, तिसरी मेथड पण लक्षात घ्या, कसंही काढले तरी आपलं काय होणार सांगा, सेम येणार. आता बघा सेकंड इक्वेशन काय सांगा, x प्लस वाय इज इक्वल टू 6 आहे. ते मी असं लिहिलं तर कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, नाही. काय केलं सांगा, वाय लेफ्ट हँड साईडला होता तो कुठे घेऊन गेलो, राईट हँड साईडला घेऊन गेलो. ओके, आता हे जे आहे x ची जी व्हॅल्यू मिळाली मला ती मी फर्स्ट इक्वेशन मध्ये घालणार. ओके, त्यामुळे मला काय होणार सांगा, ते y ची व्हॅल्यू डायरेक्टली x ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, x ची नाही y ची व्हॅल्यू मिळणार, सॉरी, x ची व्हॅल्यू 6 मायनस वाय. मग मी काय करणार सांगा, 6 मायनस वाय प्लस 3y इज इक्वल टू 60. 6 इंटू 2 12 होता, हे 2y होता प्लस 3y इज इक्वल टू 60. याची किती येणार सांगा, याचं काय येणार, -2y प्लस y येणार. आणि y plus y. 12 हे प्लस आहे ना, ते मी त्या बाजूला घेऊन जातो. म्हणजे काय होणार सांगा, 16 मायनस 4. म्हणजे काय ना 4. मगाशी पण तेवढं झालेलं आपलं, बरोबर ना. आणि y ची व्हॅल्यू इथे घातली तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार, 2 मिळणार. ते आपण अशा प्रकारे पण काय करू शकतो, करू शकतो. क्लिअर, सगळ्यांना समजलं, क्लिअर. हो सर. आता हे सोडवायला तुम्हाला किती वेळ लागेल, किंवा तुम्ही मला सांगत चला काय काय करू ते, म्हणजे आपलं फास्ट होईल. कसं हे जास्त उदाहरणं आपल्याला घेता येईल. काय करू सांगा, कुठलाही एक प्रकार सांगा मला. समजा काय करायचं, एलिमिनेट करायचं, काय करू मी, पहिलं इक्वेशन कसं घेऊ, 2 ने मल्टिप्लाय, आणि सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय, 2 ने मल्टिप्लाय करू. ओके, चला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. 2x मायनस 2y, -2x minus 2y is equal to 2. आणि मी काय करणार, ऍडिशन करू का सबट्रॅक्शन करू, ऍडिशन, ऍडिशन. इथे काय होणार सांगा, 5x, Addition, subtraction. हे सबट्रॅक्शन कसं बाबा, x इज इक्वल टू काय मिळणार सांगा मला, 3, 3 मिळणार. x ची व्हॅल्यू 3 कुठल्या इक्वेशन मध्ये घाला, मायनस y इज इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू किती मिळणार मला, Minus y is equal to -2 आणि y is equal to 2. y इज इक्वल टू 2 मिळणार. हे समजलं का सगळ्यांना. हो. दुसरं आपण काय करू शकलो असतो, वेगळ्या प्रकारे पण करू शकलो असतो. ओके, काय केलं असतं, हे जे x मायनस वाय इज इक्वल टू 1 आहे ते मी असं लिहू शकतो ना, बरोबर. हो. मग मी काय करणार सांगा, x ची व्हॅल्यू इथे घाला, म्हणजे इक्वेशन इन 1 व्हेरिएबल माझं झालं. आणि 1 व्हेरिएबल असेल तर डायरेक्टली आपण काढू शकतो, काय करत आपल्याला बाकी काय करायची गरज नाही. ty प्लस 3 प्लस 2y इज इक्वल टू 30, बरोबर आहे. 3y प्लस 2y किती होतात माझे, 5y. आणि हे 3 प्लस आहे, इथे केल्यावर काय होणार समजा, सबट्रॅक्ट होणार, -3 30 is equal to 10. म्हणजे y इज इक्वल टू 2. अशा प्रकारे पण करू शकता तुम्ही. क्लिअर, क्लिअर. ओके, हो. ओके. तर हे करण्यासाठी मला काय करावं लागेल समजा, एकदम सिंपल आहे. काय करावं लागेल, Subtraction directly. डायरेक्टली काय करूया आपण,
सबट्रॅक्ट करूया, बरोबर आहे ना. इथे बघा हे साईन हो. सगळे चेंज होणार. हे 5x मायनस एक्स म्हणजे काय येणार सांगा, 4x येणार. 4x. 4x दोन्ही कॅन्सल येणार. is equal to 12 ओके, आणि इथे काय होणार सांगा, इथे 12 येणार. is equal to 12. एक्स इज इक्वल टू काय येणार सांगा, 10. क्लिअर हो. क्लिअर झालं, क्लिअर. आणि एक्स ची व्हॅल्यू इथे घाला तुम्ही. 3 + 2y इज इक्वल टू 12. देअरफॉर 2y इज इक्वल टू किती येतं, 9 9 येतात. त्यामुळे y ची व्हॅल्यू मला कशी मिळणार सांगा, 4.5. ते 9/2 मिळणार. चुकलं माझं काय, नाही. नाही, बरोबर आहे. ओके, केव्हा केव्हा काय होतं सांगा, की आपल्याला काय दिले असतं, अशा सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले नसतात, ती आपल्याला काय करावी लागतात, बनवावे लागतात वर्ड प्रॉब्लेम मध्ये. ओके, तर ती कशी बनवायची बघा. सम ऑफ टू नंबर इज 25. हे कसं लिहू शकतो सांगा, टू व्हेरिएबल मध्ये मी. x plus y is equal to X plus 25. y is equal to x 25. प्लस y इज इक्वल टू 20 अँड देअर डिफरन्स इज 7. कसं लिहू शकतो, X minus y is Minus X equal minus y is equal to 7. to 7. ओके, आता हे सोडवायला तुम्हाला कठीण नाही, मी सोडू का, सोडून देऊया. सर आम्ही ना? करून देतो. ओके, पुढे जाऊ का, मी का सोडवायला पाहिजे, आम्ही सोडवून तुम्हाला आन्सर देतो. डायरेक्टली करा ना, वेळ घालूया नको आपण. इथे काय मिळणार सांगा, 2x इज इक्वल टू किती मिळणार, 32. त्यामुळे x इज इक्वल टू काय मिळणार, 70. त्यामुळे y इज इक्वल टू मला काय मिळणार, 9 16. X 9 9 किती मिळणार. माझं चुकलं का, नाही चुकलं माझं. 17 आणि 34 16 आहे ना, सॉरी y is equal to 9 येतं. ओके, 16 मिळणार. 16 मिळालं तर इथे काय करावं लागेल सांगा मला, y इज इक्वल टू 9. ओके, मेन आपल्याला काय यायला पाहिजे सांगा, इक्वेशन बनवता आले पाहिजे. ओके, पुढचं इक्वेशन बघूया. फादर्स एज इज 3 टाइम इज सन एज. कसं लिहूया मी, father says is equal son says is equal to x आणि father age is equal to 3x. ओके, फादरचं मी काय लिहिलं सांगा, एक्स लिहिलं, आणि सनचं काय लिहिलं आपण, 3x by लिहिणार नाही. 3. आपण टू व्हेरिएबल म्हणतोय ना आपण. y. टू व्हेरिएबल मध्ये आपल्याला करायचं, मग काय करणार, X plus 3y. एक्स प्लस 3y म्हणजे काय होणार, Oh, नाही तसं नाही. तसं कसं लिहिणार, 48. हा दोघांचं हे आपण लिहू शकतो, हे आपण लिहू शकतो, बरोबर? 3x plus y is equal to 48. हे आपण लिहू शकतो, द सम ऑफ देअर एजेस इज कसं लिहू शकतो, बरोबर आहे ना, हे आपण लिहू शकतो, बरोबर आहे की नाही. पण हे कसं लिहिणार कोण मला सांगणार, कसं 3x plus लिहिणार, y. हा 3x plus y is equal to 48. 3x plus x is equal to 48. काय काय 3x 3x plus plus y. x is equal to 48. 3x प्लस वाय इज इक्वल टू 48 लिहू. हो. तुम्ही मला पहिल्यांदा काय सांगितलं, Is equal to 0. 2 मिनिट. तुम्ही मला पहिल्यांदा काय सांगितलं, फादरचं एक आपण एक्स धरूया आणि सनचं आपण एक काय बोलूया, वाय धरूया, असं सांगितलं ना. सर फादरचं एज आपण 3x घेऊ शकतो आणि नाही सनचं एज आपण सर, x घेऊ शकतो. एक कोणतरी बोला, एक कोणतरी बोला. x असली तर सनची एज 48 minus x असायला पाहिजे ना. नाही पण म्हणजे हे आपण कसं लिहिणार ते सांगा ना. फादरची एज X minus 3y is equal एक to कोणतरी 0. बोला, मग मला क्लिअर समजणार. काय लिहू, X minus 3y is equal to 0. x मायनस 3y इज इक्वल टू 0, बरोबर आहे. नाही. सर 3x plus x is equal to 48. 3x प्लस एक्स, हो सर. 3x प्लस एक्स, मग वन व्हेरिएबल झालं की रे. मला आपल्याला टू व्हेरिएबल मध्ये प्रॉब्लेम करायचा आहे ना. वन व्हेरिएबल मध्ये इझिली होऊ शकतो. 3x plus 48 minus 3x. तेच झालं की रे, मला एक्स आणि वाय वापरायचंच आहे.
X is equals to 3y. एक्स इज इक्वल टू 3y. सगळ्यांना बरोबर वाटतंय का नाही? आपण काय केलंय सांगा, फादरचं एक किती कन्सिडर केलं, एक्स केलं. उदाहरणार्थ घेऊया, समजा वडिलांचं वय समजा 54 आहे आणि ते मुलाच्या वयाच्या 3 पट आहे, तर मुलाचं वय किती असणार? मी काय म्हटलं, वडिलांचं वय 54 आहे आणि ते मुलाच्या वयाच्या 3 पट आहे, तर मुलाचं वय किती असणार? सिंपल क्वेश्चन विचारला, कोणालाच नाही जमणार. वडिलांचं वय 54 वर्ष आहे आणि मुलाचं वय वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. 18. 16 किती आहे ना? 18. हे आपण कसं लिहू शकतो बघा, वडिलांचं वय हे मुलाच्या वयाच्या 3 पट आहे. हे बरोबर आहे. सगळ्यांना समजलं काय? हो. हे सगळ्यांना समजलं का? हो. ओके. आता हेच जर आपण काय करू शकतो, वेगळ्या प्रकारे पण लिहू शकतो. कसं लिहिणार? X minus 3y is equal to 0. एक्स मायनस 3y इज इक्वल टू 0 आणि दुसरं इक्वेशन आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. हे 48. आता तुम्ही सोडवू शकाल, मी सोडवत नाही. समजेल नाही ते सोडवायला जमेल ना? ची व्हॅल्यू 12 येईल. जे काय असेल ते सोडवा. तुम्हाला आता जमतंय ना? सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायला जमतंय की नाही आता तुम्हाला? हो. जमतं, मग तुम्ही सोडवा ना. ओके. आपण फक्त आता पुढचे जे काही प्रॉब्लेम आहेत ना, त्याच्यामध्ये इक्वेशन बनवूया आणि तुम्ही काय करा ते प्रयत्न करा. नाही बनलं तर आपण बघूया ना. ओके. हे मला कसं लिहिता येईल सांगा. अ बॉक्स कंटेन 5 rupees and 10 rupees coin. There are 14 coins in total of worth ₹100. हे कसं लिहिता येईल? X plus y is equal to 14. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14. सगळ्यांना बरोबर समजलं? हो. ओके. दुसरं 5x plus 10y is equals to 100. 5x प्लस 10y इज इक्वल टू 100. हे सगळ्यांना समजलं का? हो. हा, कारण दोन्ही आपण जर 5 रुपयाची एक्स कन्सिडर केली आणि 10 रुपयाची वाय कन्सिडर केली, तर दोन्हींची मिळून काय होते सांगा, बेरीज. नाणी किती आहेत आपल्याकडे? 14 आहे. ओके. पण 5 ची किती आहेत? 5 आहेत. मग मी काय करणार, 5 इंटू एक्स करणार आहे आणि 10 इंटू वाय करणार आहे. ते जर आपण ऍड केलं तर आपल्याला किती मिळतं? 100 मिळतं. हे तुम्ही सोडवा, मी सोडवत नाही. जमेल ना सोडवायला? आहे हो. जमेल. ओके. 2 adult tickets and 3 child tickets cost 390. 3 adult tickets and 1 child ticket cost 360. हे कसं लिहिणार तुम्ही? दोन 2x इक्वेशन plus 3y is equal to 390. 2x 2x plus 3y is equal to 390. आणि 3x plus 3x plus y is equal to 360. बाकी तुम्ही सोडवू शकाल, काय प्रॉब्लेम आहे ना? हो. हा, सोडवेल. ओके. मी सिंपल घेतोय, लक्षात आहे ना? मी तुम्हाला काही माहित नाही असं कन्सिडर करून घेतोय. ओके. जेणेकरून आपला पाया काय होईल सांगा, मजबूत होईल. म्हणजे आपल्याला इक्वेशन इन 2 व्हीलर मध्ये आणि पुढच्या लेवलला जाता येईल. ओके. हो. बोला. द पेरीमीटर ऑफ रेक्टेंगल इज 50 सेंटीमीटर. इट्स Breadth is equal to x. काय ते? Breadth is equal to x आणि length is equal to x plus 5. 1 plus 5 is equal to length. काय? X is equal to breadth and y plus 5 is equal to length. आवाज ब्रेक होतोय. X is equal to breadth आणि y plus 5 is equal to length. y प्लस वाय इज इक्वल टू लेंथ. मला इक्वेशन सांगा ना. y plus 55 5. मला 55 वगैरे घालून असेल इक्वेशन सांगा ना मला. X is equal to y plus 5. एक्स इज इक्वल टू वाय प्लस 5. वाय तू काय धरतोय? लेंथ धरतोय का ब्रेड धरतोय?
ब्रेड ओके. आणि दुसरं कसं येणार सांगा? 2x plus 2y is equal to 50. 2x प्लस, किंवा मी असं लिहिलं तरी चालेल ना, किंवा तू सांगितलं ते पण बरोबर. म्हणजे ते आपल्याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळणार? 2x प्लस 2y इज इक्वल टू 50. ओके. आणि हे आपण असं लिहिलं असतं तर x मायनस वाय डिफरन्स यांचा 5 आहे असं लिहित शकतो. मोर आहे म्हणजे काय सांगा? याच्यामधला डिफरन्स किती आहे सांगा? डिफरन्स 5 आहे ना. लेंथ इज 5 मोर दॅन ब्रेड म्हणजे काय आहे सांगा? लेंथ ही मोठी काय आहे आणि वाय ही काय आहे सांगा? ब्रेड आहे. त्याच्यामधला डिफरन्स काय? 5 आहे. नाही लक्षात आलंय? कळलं. समजलं सर. आता सोडवायला काय प्रॉब्लेम आहे का? नाही. नाही. ओके. तर जनरली काय करा बघा, जनरली मी काय बघा ऑब्झर्व करतो का ते लक्षात घ्या. मी जेव्हा 10वी 11वी 12वी वगैरे मॅथ सोडवतात ना मुलं, तेव्हा ते काय करतात, त्यांना जे 11वीचा जो सिलेबस आहे तो सगळा माहीत असतो, सगळ्या पण. आणि शेवटी जाऊन असं काहीतरी समजा क्वाड्रॅटिक इक्वेशन रिलेटेड काहीतरी आलं तर तिथे जाऊन ती काय करतात? मिस्टेक करतात. त्यामुळे आपला हा बेस जर परफेक्ट नसेल तर पुढे जाऊन आपल्याला काय होते सांगा? खूप प्रॉब्लेम येतात. त्यामुळे 100 पैकी 100 मार्क मिळाले, 8वी मध्ये मिळाले, 7वी मध्ये मिळाले, त्याला काय अर्थ नाहीये जोपर्यंत तुमचे काय होत नाही, बेस परफेक्ट होत नाहीये. कारण तिथे जर तुम्ही बघितलं तर क्वेश्चन कुठले असतात सांगा? सगळे पुस्तकातले जवळजवळ असतात. आपण काय केलेलं असतं? पाठ पण केलेले असतात, फॉर्म्युले आणि वगैरे. त्यामुळे आपला आन्सर होतंय. पण जेव्हा आपल्याला काय नसतं सांगा, अशा प्रकारचे केव्हा मी काही विद्यार्थी बघतो ना, असं मी त्यांना सांगितलं आणि असं सांगितलं, पहिल्याचा आन्सर किती येणार सांगा? 10. पहिल्याचा आन्सर 10 येणार आणि दुसऱ्याचा आन्सर 10. त्याचं पण 10 येणार. फर्स्टचा आन्सर 7 येणार आणि सेकंडचा आन्सर 10 असं. पहिल्याचा आन्सर 7 येणार असं म्हणतोय. बरोबर आहे ते? फर्स्टचं -7 येणार. -7 येणार. कारण जनरली काय होते सांगा, कितीच आपण मार्क खातो. आपले छोटे छोटे काय असतात नाही सांगा, क्लिअर नसतात. आता जेव्हा 2 निगेटिव्ह असतं ना, सेम साईन असतं, दोघांची सेम साईन आहे आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करा, दोन्ही सेम साईन आहेत, तेव्हा काय करायचं? त्याचं ऍडिशनच करायचं आणि त्याची साईन मात्र काय द्यायची? ही द्यायची, ऍडिशन सबट्रॅक्शन करताना. पण जेव्हा आपण काय करतो? मल्टिप्लिकेशन करत असतो ना, त्याच्यासाठी वेगळा रूल वापरला जातो. आता हा काय सांगा? निगेटिव्ह टर्म आहे, हा निगेटिव्ह टर्म आहे. जेव्हा मल्टिप्लिकेशन करायचं असतं, जेव्हा दोन्ही काय सांगा नंबर्स निगेटिव्ह नंबर्स आहेत किंवा दोन्ही पॉझिटिव्ह नंबर आहेत, तेव्हा त्याचा आन्सर पॉझिटिव्हच येतं. हे सगळं सांगायला पाहिजे का? आहे परफेक्ट सगळ्यांचं? सगळ्यांचं परफेक्ट आहे. याचा आन्सर काय आहे ना सांगा? 10. मी लिहिलंच नाही तरी आन्सर सांगतो. -10. निगेटिव्ह. नेगेटिव्ह 10. कारण इथे काय होतं? इथे मल्टिप्लिकेशन करतो, दोन्ही टर्म काय सांगा? पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत. जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्म असतात, एक पॉझिटिव्ह किंवा इकडचा पॉझिटिव्ह इकडचा नाही, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही डिफरंट काय सांगा? साईन आहे. तेव्हा त्यांचा आन्सर मल्टिप्लिकेशनच्या वेळी काय येतं सांगा? निगेटिव्हच येतं. जेव्हा दोन्ही पॉझिटिव्ह टर्म असतात किंवा दोन्ही निगेटिव्ह टर्म असतात, तेव्हा आन्सर काय येतं सांगा? मल्टिप्लिकेशनच्या वेळी पॉझिटिव्हच येतं. हे माहीत असायला पाहिजे. पण यावेळी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन साठी रूल वेगळे आहे. ओके. समजा मी असं लिहिलं तर आन्सर काय येणार सांगा? 3. मी असं लिहिलं तर, मी असं लिहिलं तर, आणि मी असं लिहिलं तर, 3. पहिल्याचा आन्सर काय येणार सांगा? +3. दुसऱ्याचं काय ना? -3. निगेटिव्ह 3. तिसऱ्याचं काय ना? नेगेटिव्ह 7. 7. आणि याचं काय ना सांगा? +7. 7. पॉझिटिव्ह 7. हे सगळं माहीत असायला पाहिजे बघा. नाहीतर आपण काय करतो? संपूर्ण सोडवतो आणि शेवटच्या स्टेपवर काहीतरी असं आलेलं असतं, तिथे आपण मिस्टेक करत असतो. त्यामुळे एवढं जे काय सोडवलं पहिल्यापासून, त्याचा काय फायदा होत नाही. आन्सर आपलं काय झालेलं असतं? चुकलेलं. ओके, क्लिअर? त्यामुळे जास्तीत जास्त मॅथ्स मध्ये काय करा सांगा,
जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे पुस्तकातलेच पाहिजे का नाही. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला एक्झाम तुमच्याकडे आता नेट असतं सगळ्यांकडे, एखादा चॅप्टरचं नाव घालायचं आणि थोडेसे हायर लेवलचे काय घ्यायचे, कठीण डिफिकल्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. त्याच्यासाठी मी म्हणेन की आर डी शर्मा घ्या. आर डी शर्मा मध्ये बऱ्यापैकी आहेत. घेतलंय का सगळ्यांनी आर डी शर्मा? हा, बऱ्यापैकी क्वेश्चन असतात चांगले. ओके, आर डी शर्मा नावाचं पुस्तक घ्या. लेटेस्ट एडिशन असेल तर लेटेस्ट एडिशन घ्या, त्याचा बऱ्यापैकी फायदा होतो आपल्याला. ओके, आता आपण परीक्षांबद्दल बघूया. जनरली मी काय करणार, फक्त आठवड्यातनं 2 लेक्चर घेणार आहे, इनफ आहे. आणि बऱ्यापैकी सगळंच क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मॅथ्स हा असा सब्जेक्ट असायला पाहिजे, मॅथ्स मध्ये तुम्ही डाऊट पहिल्यांदा क्लिअर करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. बोललं नाही तर तुमचे डाऊट क्लिअर होणार नाही. ओके, तर मॅथ्स मध्ये महत्वाची म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, तुम्ही जर 10वीत सगळेजण असाल तर ही परीक्षा द्या. गणित पारंगत परीक्षा ही काय सांगा, स्टेट लेवल परीक्षा आहे. ऑल इंडिया नाही, ऑल महाराष्ट्र जे टीचर्स असो, मॅथ्स टीचर्स असोसिएशन आहे त्यांच्यातर्फे ही काय घेतले जाते. तुम्ही 5वीत 8वीत असताना ही वगैरे दिलेली का, संबोध, प्रावीण्य, प्रज्ञापर्यंत पोहोचलेलात का? कोणी दिलेली का? हॅलो, कोणीच दिली नव्हती काय? माहित नव्हतं? माहित नव्हतं काय दिली नाही? माहित हॅलो, माहित नव्हतं. माहित नव्हतं. ओके, सगळ्या शाळेमध्ये असते. जिल्हा लेवलला काय, तालुका लेवलला पण त्यांची काय असतात सांगा, सेंटर्स असतात. पहिली जी पाहिजे ती सांगा कुठली आहे सांगा. म्हणजे 5वी 8वीचं बोलतो मी. संबोध असते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कट ऑफ असतं, त्याच्यानंतर प्रावीण्य असतं आणि प्रावीण्यानंतर काय असतं सांगा, प्रज्ञा असते. प्रज्ञा ही सगळ्यात वरच्या लेवलची झाली. ओके, तसंच त्यांच्यातर्फे एक परीक्षा घेतली जाते, गणित पारंगत परीक्षा. त्याच्यामध्ये कसं असतं, एमसीक्यू टाईप नाहीये. तुमच्या स्टेपला पण काय असतं सांगा, माहिती हे असतात, मार्क्स असतात. त्यामुळे तुमच्या शाळेच्या टीचरना, मॅथ्स टीचरना सांगा की अशा प्रकारच्या परीक्षेला आम्हाला फॉर्म भरायचे आहे. आणि तालुका लेवलला तुमच्या काय असतं सांगा, त्याचं सेंटर असतं आणि तुमचं बऱ्यापैकी कारण जे मॅथ्स पुस्तक आहे ना 10वीचं सध्याचं, ते सगळ्यांसाठी आहे. ज्यांना मॅथ्स आवडत नाही त्यांच्यासाठी पण आहे. आणि जी 10वीची परीक्षा होते ती सगळ्यांना कन्सिडर करून पेपर बनवलेला असतो. सगळ्यामध्ये त्याच्यामध्ये थोडे सिंपल असतात, थोडेसे कठीण असतात आणि बाकीचे थोडेसे कठीण असतात. ओके, पण याच्यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन मिळणार ते सगळेच काय असणार आहे, जे 10वीचे सोपे क्वेश्चन म्हणतो ते एक पण क्वेश्चन तुम्हाला दिसणार नाही. आणि काही क्वेश्चन असे असतात की ते विचार करण्यासारखे असतात. ओके, प्रिझम इंडिया हे काय सांगा, एक कॅम्प असतं, 45 दिवसाचं कॅम्प असतं. तुम्ही जर ऐकलं असेल, IIT वगैरे असं ऐकलंय, भारतातल्या ज्या प्रतिष्ठित संस्था आहेत टेक्निकल फील्ड मधल्या, त्या सगळ्या IIT आहे. IIT गुवाहाटीला यंदा त्यांनी काय ठेवले सांगा, प्रिझम नावाचं 45 दिवसाचं काय ठेवलेलं, कॅम्प ठेवलेलं. त्याच्यामध्ये आपली पण युरेगाची पण एक मुलगी तिथे गेलेली आहे, सिलेक्ट झाली. ओके, तर त्याच्यामध्ये सगळा खर्च तुम्हाला तिथे मिळतं. 50 भारतातले काय होतात मुलं सिलेक्ट केले. आता संपूर्ण राहणं, जेवण, प्रवास सगळा खर्च तुमचा त्याच्यातर्फे केला. महत्वाचं म्हणजे सगळी जी मुलं असतात ती टॅलेंट आहे. आता तुमच्या शाळेमध्ये जर बघितले तर सगळी मुलं काय असतात, थोडी कमी हे असतात, कमी म्हणजे मध्यम असतात आणि तुम्ही असता. लक्षात येते ना? त्यामुळे आपल्याला खरं कॉम्पिटिशन तिथे होत नाहीये. ओके, तुम्हाला जर अशा प्रकारे करायचे असेल तर प्रिझम इंडिया वगैरे तिथे गेल्यावर तुम्हाला समजतं. IOQM ही भारत सरकारतर्फे पहिली परीक्षा लेवल घेतली जाते आणि त्याच्यानंतर RMO वगैरे आहे. ओके, वेगवेगळ्या स्तरापर्यंत आणि लास्ट असते ती IMO असते. तुमच्या शाळेमध्ये जी IMO घेतली जाते ती मी नाही सांगत आहे, ती प्रायव्हेट आहे. ओके, तिथे जर तुम्ही 3rd लेवल किंवा 4th लेवल पर्यंत गेला ना तर तुम्हाला JEE सारखी परीक्षा द्यायची गरज नाहीये. पण कित्येक जणांना माहित नाही. मी म्हणतो की 98 जणांना हे माहीतच नाहीये अशा प्रकारच्या काय परीक्षा असतात त्या. आमच्यामुळे कितीतरी मुलांना हे झालेलं आहे. इव्हन राईस हे काय सांगा, IIT खरगपूर हे भारतातलं 7 ज्या महत्वाच्या ज्या IITs आहेत त्याच्यामधलं महत्वाचं IIT आहे खरगपूर. ओके, तिथे तुम्हाला 45 दिवस जाऊन राहायला मिळतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नॉलेज तुम्हाला मिळतं. आपण शिकतो ते काय करत असतो, त्याचं ऍप्लिकेशन कुठे करायचं ते आपल्याला माहित नसतं, पण तिथे तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड काय मिळतं सांगा, नॉलेज मिळतं. ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या 2 आहेत त्या, तुम्ही जर अतिशय टॅलेंटेड मुलं असेल तर ह्या इंटरनॅशनल लेवलच्या आहे. ही पण इंटरनॅशनल लेवलची फर्स्ट लेवल हा, पण भारतातली परीक्षा आहे. त्याच्यानंतर भारतातनं 6 किंवा 5 विद्यार्थी निवडले जातात, ते भारताचं प्रतिनिधित्व करतात. ओके, इथे झालं तर तुम्हाला IIT मुंबई, IIT कानपूर, गुवाहाटी, अशा ज्या काय गांधीनगर वगैरे आहेत ना
तिथे जेई न परीक्षा देता तुम्हाला मिळू शकते. किंवा जर तुम्ही एक ह्याच्यावर गुगलवर नंतर सर्च करा, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. ISI नुसतं घालू नका, तर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट घाला. ही भारतातली नंबर 1 मॅथ्सची रिलेटेड काय सांगा संस्था आहे, गव्हर्नमेंटची आहे. जर तुम्ही IMO सारख्या परीक्षेमध्ये थर्ड किंवा कॅम्प पर्यंत गेला, तर इथे जी परीक्षा असते ना ती द्यायची गरज नाही. डायरेक्टली तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूला बोलवतात. आणि ते महत्वाचं म्हणजे काय सांगा, इथे तुम्हाला फी भरावी लागत नाही, तर महिन्याला तुम्हाला 5,000 रुपये स्टायपेंड मिळतं. इकडचा जो मेसचा खर्च असतो तो महिन्याला 150, किंवा तुमचा हॉस्टेलचा खर्च 250 महिना वगैरे असा असतो. ओके. आणि मेन ऍडव्हान्टेज हे गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे. इथे जे फक्त म्हणजे सगळे जे काय जातात ते मॅथ्स मध्ये काय असतात सांगा, अतिशय टॅलेंटेड असतात. ओके. आणि इथे जे जातात त्यांना इंटरनॅशनल लेवलला सुद्धा PhD साठी वगैरे स्कॉलरशिप मिळून सगळे जातात. पहिले कोण जॉब बघतच नाही, डायरेक्टली स्कॉलरशिपवर सगळे कुठे येतात सांगा, इंडियन युनिव्हर्सिटीमध्ये किंवा बाहेरच्या, जास्ती करून सगळे बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिपवर जातात. PhD वगैरे करायला काय होतात बाहेरच्या नंतर. हा त्याचा काय सांगा फायदा आहे. ISI द्वारे सुद्धा काय घेतले जाते, वेगवेगळ्या, मी MTRP म्हणून जी परीक्षा आहे ना ती ISI द्वारे कलकत्ताद्वारे घेतली आहे. जर तुम्ही मॅथ्स मध्ये अतिशय आवड असेल ना तर या परीक्षा द्या तुम्ही. ओके. याचा तुम्हाला खूप फायदा होतो. ओके. आपले आठवड्याला 2 लेक्चर्स असणार आहे, आणि गरज पडली तर तिसरा लेक्चर मी घेणार. म्हणजे मला वाटलं बाबा सिलेबस आपण नाही कव्हर करू शकत तर आपण घेणार आहोत. ओके. आणि आपली जी फी आहे टोटल ती 9,000 आहे. त्याच्यामध्ये मी सगळं काय करतो याच्यामध्ये कव्हर करतो. आयोग आपण सगळं करतो, म्हणजे काय 9वी 10वी साठी उपयोगी आहे ते करतो. ओके. याच्यासाठी सुद्धा 10वी साठी जे उपयोगी आहे ते करतो. 10वी साठी उपयोगी आहे त्या लेवलपर्यंत आपण जातो. ओके. ओके. आता कोणाला काय विचारायचं विचारा. माझी जी फी आहे ती 9,000 आहे. ओके. ही वार्षिक फी आहे, म्हणजे मार्च जोपर्यंत आपल्या 10वीच्या परीक्षा होत नाही किंवा ह्या ज्या सगळ्या परीक्षा होत नाही तोपर्यंत आपले क्लासेस काय राहणार, चालू राहणार. ओके. दुसरी सर गोष्ट कोणते 2 दिवस असणार आहे क्लास आणि काय टायमिंग असणार आहे? काय ते टायमिंग मी काय करतोय माहितीये, तुमचा टायमिंग बहुतेक मी 8 ते 9 ठेवतो, किंवा दुसरा टायमिंग माझ्याकडे खाली कुठला आहे सांगा, 9:30 ते 10:30. जर तुम्हाला शक्य असेल तर तो टायमिंग मी ठेवतो. ओके. सध्या तरी मी 8 ते 9 विचार केलेला आहे. पण जर तुम्हाला शक्य असेल सगळ्यांना रात्री म्हणजे 9:30ला, सकाळी नाही सांगत मी, रात्री 9:30ला. पण आमचे क्लासेस असतात ते 9:30 10:30 पर्यंत चालतात. ओके. सर 2 दिवस कोणते फिक्स असणार का? 2 दिवस ते फिक्स असणार. ओके. साधारण मी तुमच्यासाठी संडेच ठेवतोय. आणि जर तुम्ही जर हे असं 9:30 ते 9:30 देत असाल तर मी तुम्हाला कुठलाही टाइम काय करू शकतो, देऊ शकतो. ओके. कारण सध्या या 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 ठिकाणी मी काय घेतोय सध्या तरी पायथॉन प्रोग्रामिंग, रोबोटिक्स वगैरे घेतोय. ओके. ते आणि काहीतरी माझे 10-15 दिवसात संपणार आहे. ओके. त्याच्यानंतर हा टाइम मी काय करू शकतो, देऊ शकतो. बोल पाटील, बोल. सर, तुम्ही म्हटले प्रवीण्य आणि प्रज्ञाची जी एक्झाम आहे तिची माहिती म्हणजे आपल्याला कोणत्या वेबसाईट वरती भेटते का? हा, महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन झालं किंवा प्रज्ञा म्हणून. तू कितवीला आहे? मी 7th-7th आहे. 7th आहे. 7th साठी स्कॉलरशिपला जॉईन हो माझ्याकडे. 7th साठी माझ्या वेगळ्या परीक्षा आहेत. NMTC म्हणून आहे, ती पण स्टँडर्ड आहे. 7वीला प्रज्ञा वगैरे परीक्षा नसते, ती 5वीला असते आणि 8वीला असते. ओके. ओके सर. थँक्यू सर. आणि कुणाला काय विचारायचं विचारा. सर NTS ची तयारी घेता का तुम्ही? NTSC कॅन्सल झाली ना. NTSC SC म्हणते का NTS? प्रायव्हेट आहे ती NT म्हणते. NT कुठली म्हणते नॅशनल तुम्ही? टॅलेंट सर्च. नॅशनल टॅलेंट सर्च कॅन्सल झाली ना. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे घ्यायची ना, ते याच्या दरम्यान आहे, किंवा जेव्हा आपलं कोरोना वगैरे आले ना त्या दरम्यान काय त्यांनी कॅन्सल केली. आता ती परत नाही डिक्लेअर केली. आता दुसरी एक प्रायव्हेट मध्ये घेतली आहे, ते NTSC म्हणून घेतली आहे, पण ती प्रायव्हेट आहे. महाराष्ट्र ओके. गव्हर्नमेंटची 10वीला जी होती ना NTS, ती कॅन्सल झालेली आहे. ओके. म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला कॉलेज लेवल पर्यंत जाऊन स्कॉलरशिप पण मिळायची. ओके. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो. सर IOQM चे प्रश्न MCQ असतात की स्टेप बाय स्टेप सोडवायचे असतात? नाही, त्याच्यामध्ये ऑप्शन असतात, तुला ऑप्शन दिलेले असतात, आणि काही क्वेश्चन असतात ते इंटिजर व्हॅल्यू लिहायचे असतात.
ओके. ओके. म्हणजे एक तर तुला ऑप्शन नसतात, इंटिजर व्हॅल्यू लिहायचे असतात. काही ठिकाणी 2-3, 4-5 क्वेश्चन असे असतात. पण मॅक्सिमम तुला इंटिजर व्हॅल्यूज लिहायचे असतात त्याचा आन्सर. ओके. 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 ती एक सुद्धा एक टफ एक्झाम आहे, लक्षात येते ना. पण त्याच्यामध्ये मुलं काय करतात सांगा, 8वी पासून बसायला चालू करतात. 8वी, 9वी, 10वी, 11वीला पण बसतात, 12वीला पण बसतात. सगळ्यांना पेपर सेमच असतो. टोटल जे क्वेश्चन असतात ते 30 असतात. 8वी 9वीला जर तुम्ही किमान 8 ते 10 सोडवलं ना तरी तुम्ही सेकंड लेवलला जाता. म्हणजे तुमच्यासाठी कट ऑफ काय असणार, वेगळं असणार आहे. 10वी 11वी साठी वेगळं असतं, 12वी साठी टोटल समजा 80 मार्क्स असतील ना, तर ह्या मुलांनी 25 मार्क मिळाले तरी ते सेकंड लेवलला जातात. 10वी 11वी साठी समजा त्यांनी कट ऑफ ठेवले 35 मार्क आणि 12वी साठी ते साधारण काय करतात 55 वगैरे होतात. ओके. पहिल्या वर्षी तुम्ही इथे समजा 8वी, मी मुलांना सांगतो की 8वी पासूनच स्टार्ट करायचं. त्यामुळे वरच्या बऱ्यापैकी लेवल हाय असल्यामुळे काय होते सांगा, त्या लेवलची आपली प्रॅक्टिस पण होऊन जाते. ओके. ओके. आणि कोणाला काय विचारायचं? सर ते गणित पारंगतचं मग एका मुलाचं तसं शाळेत फॉर्म भरलं तरी चालतंय? चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके. कठीण परीक्षा असते बऱ्यापैकी. ओके. पण तिथे तुम्हाला सगळा 10वीचा सिलेबस आहे, पण लेवल थोडी हाय असते. त्यामुळे काय होते सांगा, जेई लेवल सारख्या वगैरे क्वेश्चन असतात ना, त्या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला तिथे बघायला मिळेल. ओके. कारण प्रॉब्लेम काय आहे बघा, मुलं हुशार नाहीत असं नाहीये. प्रॉब्लेम काय आहे बघा, मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असतो, आपल्याला 100 पैकी 100 मार्क मिळाले की मुलं काय होतात, माझं बाबा मॅथ चांगलं झालंय, मला काय आणि करायची गरज नाही, ह्या भ्रमात राहतात आणि ते काय करायला जात नाहीये. आणि तुमचे जे शाळेतले पेपर काढले जातात ते सगळ्यांना कन्सिडर करून काढले जातात. ते फक्त हुशार मुलांसाठीच काढले जातात का? नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये काय असतात, थोडे अतिशय सोपे क्वेश्चन असतात, थोडे सोपे असतात, थोडेसे कठीण असतात आणि थोडेसे आणि कठीण असतात. पण बाकीचे ज्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन तुम्हाला कठीणच भेटणार. कठीण म्हणजे कठीण नसतात, पण आपण त्या लेवलचे क्वेश्चन सोडवलेले नसतात. म्हणजे आपला जो सिलेबस झाला कन्सेप्टवर आधारित काय असतं सांगा, क्वेश्चन असतात. पण आपल्याला सवय काय झालेली आहे, बघितलेले क्वेश्चन असेल तर त्या प्रकारचे क्वेश्चन आपण सोडवू शकतो. त्यामुळे मुलं हुशार नाही असं नाहीये, मुलांची मानसिकता बनलेली आहे की असे क्वेश्चन येणार आहे तसे सोडवायचे आहे. ही मानसिकता केव्हा बदलणार सांगा, जेव्हा आपण अशा प्रकारच्या क्वेश्चन याच्यामध्ये परीक्षेमध्ये भाग घेतो तेव्हा मानसिकता चेंज होते आणि मुलं अभ्यास करायला लागतात जास्त. बोला. आणि कोण? सर ते MC10 करून कोणती एक्झाम काय ते MC10 करून कुठली एक्झाम एएमसी ते मी अमेरिकन मॅथमॅटिकल कॉम्पिटिशन आहे. ओके. ही मी कशाला सांगणार नाही, कारण त्यांची रजिस्ट्रेशन फीज वगैरे खूप आहे. 1500 वगैरे असे काहीतरी रजिस्ट्रेशन फीज आहे. ओके. त्याच्याबद्दल तुम्ही त्याच प्रकारची आपल्या IOQ मध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा काय करा, IOQ मध्ये एक्झाम फी वगैरे एकदम कमी असते, 230 किंवा 350 अशा प्रकारे आहे. ओके. आणि एकदाच भरली की पुढच्या लेवलसाठी तुम्हाला काय करायची गरज नाही. आणि त्याची रजिस्ट्रेशन बहुतेक 20 तारीखपासून चालू होणार आहे, 20 जून. आणि त्याची एक्झाम जी आहे ती 8 सप्टेंबरला एक्झाम आहे, रविवार येतं बहुतेक. समजलं? AMC मी सांगेन, पण যদি त्याची सेंटर पण आपल्याला जवळ कुठे, कारण मुलांना माहीत नसल्यामुळे काय घेत नाही, त्याची आपल्याला सेंटर पण मिळणं लांब कुठे ते जावं लागतं एक्झामचा. पण ही IOQM वगैरे ज्या परीक्षा आहेत ना, त्यांची तुमच्या जिल्ह्या लेवलला एक तरी हे असतं, सेंटर असतं. म्हणजे ते आपल्या नवोदय विद्यालय वगैरे अशा प्रकारचे, कारण गव्हर्नमेंटची एक्झाम आहे. इव्हन त्यांनी ह्याची नवोदय किंवा केंद्रीय विद्यार्थी मुलं असताना त्यांना फी पण कमी असते, 180 काहीतरी असते. आणि बाकीच्यासाठी काहीतरी 230 काय 350 असते. त्यांच्यासाठी त्यांनी फी पण कमी ठेवलेली आहे. ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो. बघा, विचार करा. जर तुम्हाला माझं शिकवलेलं समजत असेल तरच जॉईन व्हा. ओके. आई वडील तुम्हाला फोर्स करत असतील जॉईन व्हा तर नका होऊ जाऊ. तुम्हाला आवडलं तरच घ्या. आणि जर अशा प्रकारच्या जर परीक्षामध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर जरूर जॉईन व्हा. ओके.
आणि केव्हा शक्य आहे जर तुम्हाला गणित हा आवडता विषय असेल तर. ओके सर बोल. या एक्झामचा पुढे जाऊन म्हणजे उपयोग काय आहे? उपयोग म्हणजे आपला काय आता मी तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं की आयोक्यम बद्दल सांगितलं. आयोक्यम जर आपण पोस्ट कॅम्प पर्यंत गेलो ना तर जेईची परीक्षा न देता मला IIT मध्ये भाग घेऊ शकतो किंवा जर आपण कॅम्प पर्यंत गेलो तर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट मध्ये जिथे आपल्याला स्कॉलरशिप मिळते त्याच्यामध्ये आपण काय होतो डायरेक्टली तुला कुठली एंट्रन्स एक्झाम द्यायची गरज नाही, डायरेक्टली इंटरव्ह्यूला जाऊन बसायचं. ओके. आणि महत्वाचं म्हणजे काय, शाळेतल्या ज्या एक्झाम आहेत त्यांची लेवल खूप कमी आहे. तर मॅथ्स मध्ये तुम्हाला चॅलेंजिंग काहीतरी स्वीकारण्याची आवड असेल तर ह्या एक्झामच्या चॅलेंजिंग एक्झाम आहेत जिथे तुमच्या नॉलेजचा कस लागेल, खऱ्या अर्थाने कस लागेल. ओके. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की नुसतं फॉर्म्युले घालून नाही करायचं, तर त्याचा कन्सेप्ट जे शिकलो त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला तिथे समजतं. ओके चालेल. आणि कुणाला काय विचारायचं आहे बघा, विचार करा आणि ठरवा काय. ओके चालेल. थांबूया आपण.